हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघतोय विज्ञानामधील इंटरेस्टिंग प्रकरण ध्वनी. तुम्ही जर गुण बघितलात तर दरवर्षी इथे 2 गुणांचे प्रश्न विचारले जातात. मात्र 18-19 मध्ये 3 गुणांचे प्रश्न विचारले. म्हणजे ॲप्रॉक्स आपल्याला या प्रकरणातून 2 गुणांचे प्रश्न मिळवायचेच आहेत. चला सुरू करूयात प्रकरण ध्वनी. आता बघा, एखादी वस्तू कंप पावत असेल तर ध्वनीची निर्मिती होते. आता कसं कंप पावते बघा, तुम्हाला हा एक्सपेरिमेंट माहिती आहे की आपण इथे बघा कंप पावतंय आणि ध्वनीची निर्मिती होते. इथे अजून आपल्याला एक नादकाटा बघायचा आहे की एक आधार ओके आणि 2 भुजा असलेल्या धातूपासून बनलेला हा नादकाटा आहे. इथे बघा 512 दिलेला आहे, हे मी नंतर तुम्हाला सांगणार. तर हा झाला नादकाटा. आता नादकाटा या पद्धतीने सुरुवातीला आहे आणि हे त्यातील जे माध्यमाचे कण आहेत ते याप्रमाणे राहतील. ओके, आता आपण काय करतोय, हा जो नादकाटा आहे तो एका रबरी तुकड्यावर जोराने आपटूयात. त्यामुळे काय होईल की त्याच्या ज्या भुजा आहेत, एक भुजा दुसरी भुजा म्हणजे बाजू, या कंप पावायला सुरुवात करतील. कंप म्हणजे व्हायब्रेशन. बघा, त्या कंप पावल्यामुळे काय होतंय, इथे माध्यमाच्या कणांची गर्दी होते. इथे मात्र माध्यमाचे कण विरळ होतात. आपण बघूयात की हे नेमकं काय आहे. तर आता बघा, इथे उच्च दाबाची स्थिती निर्माण होते आणि उच्च दाब आणि उच्च घनता याला संपीडन म्हणतात. याला काय म्हणणार आपण, संपीडन. संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन. ओके, सी. पण मग दुसरीकडे काय झालंय, कमी दाब आणि कमी घनता याला आपण विरलन म्हणतोय, म्हणजे रॅरेफॅक्शन, सी आणि आर. ओके, आता बघा, हे हवेतले काय आहेत, रेणू आहेत. हवेतील रेणू आहेत आणि हे काय करतात, आपली जी ऊर्जा आहे ही ऊर्जा पुढील भागातील रेणूंना देतात आणि मग ते संपीडनमध्ये जातात किंवा ते विरलनमध्ये जातात. आता इथे ही जी क्रिया आहे ही सतत चालू असते की याने ऊर्जा पुढच्याला दिली म्हणजे रॅरेफॅक्शनचं कॉम्प्रेशन तयार होतं. सी आर सी हे सतत चालू असतं. म्हणजे बघा, इथे विरल आहे, रॅरेफॅक्शन, कॉम्प्रेशन्स, पुन्हा रॅरेफॅक्शन. ओके, ही स्थिती तयार होते. कोणापासून सुरुवात झाली, नादकाट्यांपासून. इथे बघा, नादकाटा एका ठिकाणी बाहेर, त्याच्या भुजा बाहेर गेलेल्या आहेत म्हणून इथे माध्यमांची कणांची गर्दी झाली. इथे भुजा आतमध्ये आल्या म्हणजे तेवढी त्याला स्पेस मिळाली. काय झालं, माध्यमाच्या कणांची गर्दी कमी झाली. इथे आपल्याला अनेक प्रश्न तयार करता येतील. ओके, तुम्ही या लेक्चरबरोबर प्रश्नांची निर्मिती देखील करत आहात. आता बघा, सतत अतिशय वेगाने होणाऱ्या आणि नियमित हालचालीमुळे हवेत संपीडन, रॅरेफॅक्शन्स म्हणजे विरलन यांची निर्मिती होत असते आणि ते नादकाट्यापासून दूरपर्यंत पोचले जातात. यालाच आपण म्हणतो ध्वनी तरंग. तरंग म्हणजे वेव्ज. काय म्हणणार याला, ध्वनी तरंग म्हणजे वेव्ज म्हणतात. आणि हे ध्वनी तरंग कानावर पडल्यावर कानातील पडदा कंपित होतो आणि त्याद्वारे विशिष्ट संदेश मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला ध्वनी ऐकायला मिळतं. अतिशय सोपा भाग आहे हा. आणि हा जो सोपा भाग आहे याच्यासाठी आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी इथे पेपरवरच बघितलेली आहे. ओके, थोडं तुम्हाला कळलं असेल की माध्यमाची कणांची गर्दी होते, त्याला संपीडन म्हणतात. माध्यमाचे कण एकमेकांपासून दूर जातात, त्याला विरलन म्हणतात. आणि संपीडन, विरलन, संपीडन, विरलन अशा प्रकारे अखंडित अशी एक शृंखला असते. याला आपण ध्वनी तरंग देखील म्हणतो. आता त्याच्याशी संबंधित आपण एक उदाहरण बघतोय. इथे एक आपल्याला काय दिलेलं आहे, काचेची हंडी दिलेली आहे आणि ती एका सपाट पृष्ठभागावर आपण ठेवलेली आहे. ही हंडी आहे एका निर्वात पंपाला जोडलेली आहे. ओके, निर्वात पंप म्हणजे व्हॅक्यूम पंप आपण त्याला म्हणतोय की ज्याच्या साहाय्याने हवा भरली जाते, हवा काढली जाते. ओके, आणि आतमध्ये आहे इलेक्ट्रिक बेल. तुम्हाला दिसत असेल की इथे इलेक्ट्रिक बेल आहे. आता काय होतं
की आपण इलेक्ट्रिक बेल चालू ठेवली आणि आतमध्ये हवा आहे, त्यामुळे आपल्याला या इलेक्ट्रिक बेलचा आवाज येतोय. हळूहळू आपण काय करतोय, ही जी हवा आहे ती काढून घेतोय. हवा हळूहळू काढून घ्यायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर इथे असलेली जी इलेक्ट्रिक बेल आहे हिचा आवाज कमी 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 होत जातो. ज्यावेळेस या हंडीमधील हवा पूर्णपणे निघून जाते त्यावेळेस इथे आवाज जो आहे इलेक्ट्रिक बेलचा तो कमी होतो. हवाच नाही, आवाजच नाही, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळलं की ध्वनी प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि त्यापैकी माध्यम म्हटलं तर इथे हवा हा माध्यम महत्त्वाचा आहे. ध्वनीसाठी हवा माध्यम महत्त्वाचा आहे. ओके, हा सिंपल एक्सपेरिमेंट होता. अजून आपल्याला ते अजून व्यवस्थित कळलं की इथे एक वाक्य लक्षात ठेवायचं, ध्वनी प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. मग ते हवा असेल किंवा पाणी असेल किंवा वायू असेल, त्याची काही उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. आता त्याचबरोबर एक इथे कृती आणि निरीक्षण दिले आहे, हे तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, पण आपण ते स्पष्टीकरण त्याचं दिलेलं आहे. चंद्रावर गेलेले 2 अंतराळवीर आहेत, अगदी एकमेकांच्या जवळ उभे आहेत, तरी पण एकमेकांचे बोलणे त्यांना ऐकू येत नाही. का? तर चंद्रावर हवा नाही. लगेच आपला एक प्रश्न तयार झाला. मग ह्या अंतराळवीर काय करणार, तर भ्रमणध्वनीसारखे तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधणार. चला पुन्हा ध्वनी तरंगाची वारंवारता आपण चेक करतोय. आता इथे बघा, मगाशी बघितल्याप्रमाणे विरलन आणि संपीडन. विरलन, माध्यमाच्या कणांची इथपर्यंत आपल्याला गर्दी दिसते. इथे माध्यमाचे कण विरल झालेत, म्हणजे घनता पण त्याची कमी झाली. अशा प्रकारे विरलन संपीडन आपल्याला इथे बघायला मिळतं. त्याचबरोबर आपण वाढलेला दाब आणि कमी झालेला दाब हा या वेव्हजद्वारे बघतोय. ओके, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू असे यांना पॉईंट्स दिलेले आहेत आणि इथे एक प्रश्न विचारला गेला आहे. मग आता इथे बघा, कुठे माध्यमाच्या कणांची गर्दी जास्त दिसते, मग ते बिंदू कुठले आहेत, तर आपल्याला लगेच इथे कळतंय. आणि इथे बघा, कुठलीही वस्तू हवेत कंप पावल्यास हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात, हे आपण सुरुवातीलाच बघितलं. सुरुवातीला ध्वनी म्हटलं, आता इथे ध्वनी तरंग तयार झालेले आहेत. आणि इथे बघा, वातावरणीय दाब हा पण पाठ महत्त्वाचा आहे. आणि विरलन आणि संपीडन मिळून एक आवर्तन तयार होतं. एक संपीडन आणि एक विरलन मिळून काय होतं आहे, एक आवर्तन तयार होतं आहे. हे लक्षात ठेवा. इथे यावर एक प्रश्न विचारला गेला आहे आणि आपणही असे प्रश्न तयार करू शकतो. इथे व्याख्या आपल्याला दिसते, विरलन आणि संपीडन मिळून तरंगाचे एक आवर्तन होते. तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करत आहात. ओके, आता बघा महत्त्वाचा भाग आला आणि इथे अनेक प्रकारचे प्रश्न इथे तयार होत आहेत. एका सेकंदात हवेत किंवा इतर माध्यमात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजे त्या ध्वनी तरंगाची वारंवारता. आता तुम्हाला कळलं का की 1 सेकंदामध्ये आवर्तन म्हणजे किती व्हायब्रेशन होत असतील. आणि इथे आता आपण आवर्तन बघितलं, विरलन आणि संपीडन, पण हे आपल्या डोळ्यांना दिसणार आहे का, नाही. पण त्याच्यासाठी एक ॲव्हरेज काढलं जातं. तर बघा, वारंवारतेचा एकक काय आहे, तर हर्ट्ज आहे. वारंवारतेचं एकक हर्ट्ज आहे आणि हर्ट्ज HZ या चिन्हाने, या सिम्बॉलने दाखवलं जातं. ओके, जर एका सेकंदात 1 कंपन झाले तर त्या कंपनाची वारंवारता किती, 1 हर्ट्ज एवढी असते, बरोबर. आणि नादकाटा एका सेकंदात 512 वेळा कंप पावतो. मग एका सेकंदात आवर्तने किती, 512. मग त्या नादकाट्याच्या ध्वनीची वारंवारता किती, 512 हर्ट्ज. हे मगाशी आपण बघितलं का रे, नादकाट्यावर 512 लिहिलं होतं. म्हणजे एका सेकंदात 512 काय तयार करतोय, आवर्तन तयार करतोय. आवर्तन तयार करतो म्हणजे काय, विरलन आणि संपीडन हे दोन्ही तयार करतोय. किती, 512. ओके, आता हे कशावर डिपेंड आहे, तर नादकाटा त्याची वारंवारता ही लांबी, जाडी आणि नादकाटा कोणत्या पदार्थापासून बनला आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. नादकाटा कोणत्या पदार्थापासून बनलेला आहे.
ओके, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत. समजा जर तुम्हाला असं म्हटलं की एक नादकाटा हा सेकंदाला 256 आवर्तने पूर्ण करतोय, तर मग त्याची वारंवारता किती? तर लगेच आपण म्हणणार की त्याची वारंवारता एका सेकंदाला 256 आवर्तन म्हणजे 256 हर्ट्झ ही त्याची वारंवारता झाली. ओके, सिंपल आहे की नाही? चला पुढे जातोय आपण. ध्वनी आणि संगीत याचा काय संबंध आहे बघा. ध्वनी तरंगाची वारंवारता बदलली म्हणजे कधी मी जसं मगाशी म्हटलं की 512 आहे त्याला आवाज वेगळा, 256ला आवाज वेगळा येणार, अशा प्रत्येकाला आवाज हे वेगवेगळे राहणार आहेत. तर ध्वनी तरंगाची वेगवेगळ्या वारंवारतेमुळे वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती होते. स्वर सतार आहे, व्हायोलिन आहे, गिटार आहे यासारखे तंतुवाद्य, ओके, तंतुवाद्य आणि बासरी सनई यासारखे फुंकवाद्य दोन प्रकार करतो आपण. एक सतार, व्हायोलिन, गिटार यासारखे तंतुवाद्य, तुमच्या लक्षात आलं असेल तंतू, आणि बासरी सनई यासारखे फुंकवाद्य म्हणजे एकातून व्हायब्रेशन आपण बोटांच्या साहाय्याने वगैरे तयार करतोय आणि दुसऱ्याने आपण फुंक मारून. ओके, तसंच आपल्या गळ्यामधूनही वेगवेगळे स्वर निर्माण होतात. मग आपण बघतोय की किती जणांचे आवाज हे वेगवेगळे असतात आणि इथे आपल्याला स्वर आणि त्याची वारंवारता दिलेली आहे. स्वर आणि वारंवारता हे परीक्षेला विचारलं जातं. हां, आता बघा साचं किती आहे? 256, रे 280, हर्ट्झ ग 312, म 346, प 384, ध 426 आणि नी 480. मग 256 पासून 480 पर्यंत हे वाढत गेलेलं आहे. सारे ग म प ध नी इथपर्यंत 256 ते 480. सुरुवात लक्षात ठेवा 256, शेवट लक्षात ठेवा 480, बाकीचे 5 त्याच्यामध्ये चढत्या क्रमाने येणार आहेत. हा तक्ता आपण पाठ करून ठेवूयात, लक्षात ठेवूयात. एकदा दोनदा लिहून काढलं तरी पण आपल्या लक्षात येईल. आता बघा, अशाही प्रकारचे प्रश्न कदाचित तुम्हाला विचारले जाऊ शकतात की यांची नावे काय असणार आहेत. तर तुम्ही सहजपणे तुम्हाला यांची नावं मिळतील. हा तुमच्यासाठी एक होमवर्कचा पार्ट राहील. आपण पुढे जातोय. मानवनिर्मित ध्वनी. आता ध्वनी आपल्यामध्ये कसा तयार होतोय? तर बघा, मानवामध्ये ध्वनी कुठे तयार होतोय? स्वरयंत्रामध्ये. घास गिळताना आपल्या हाताची बोटे घशावर ठेवल्यास काहीसा हलणारा एक उंच ओटा तुम्हाला जाणवेल, हेच स्वरयंत्र. ओके, लॅरेन्स. आणि स्वरयंत्र आपल्या लक्षात आलं असेल, फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात आणि ध्वनीची निर्मिती होते. म्हणजे फुफ्फुसाशी संबंध आहे. पण का? तर व्हायब्रेशन होतील तेव्हा ध्वनी निर्माण होईल ना. आता ही आपण आकृती लक्षात ठेवूयात. इथे काय करतात? याला म्हटलं ए, याला म्हटलं बी, याला म्हटलं सी, याला म्हटलं डी. आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की खालील आकृतीमध्ये स्वरतंतू कोठे आहे? मग तुमचा ऑप्शन काय असेल? बी. आणि ही अशी नावं दिली जात नाहीत. तर असाही प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतोय. ओके, आपण इथे प्रश्नांचं स्किल बघतोय. आता बघा, पुरुषाचे स्वरतंतू जवळपास 20 मिलीमीटर लांबीचे असते, 20 मिलीमीटर. आणि स्त्रियांचं त्याच्यापेक्षा कमी, 15 मीटर. स्त्रियांचा आवाज चांगला असतो. लहान मुलांमध्ये तर अजून लहान असतात. ओके, तर इथेही प्रश्न तयार होतो, पुरुषाचे स्वरतंतू आणि स्त्रियांमध्ये स्वरतंतू. ओके, चला. ध्वनिक्षेपकापासून ध्वनी निर्मिती. तुम्हाला दिसतं इथे की हा ध्वनिक्षेपक आहे, ज्याला आपण लाऊडस्पीकर वगैरे म्हणतोय किंवा आता वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड्स वगैरे आहेत. तर याच्यामध्ये हे कुंतल आहे. कुंतल म्हणजे त्याला आपण म्हणूयात कॉईल. ओके, ही कॉईल काय केले की त्यामध्ये गुंडाळलेल्या कुंतलातून म्हणजे कॉईलमधून विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यास त्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. इथे बघा, आता हा कायम चुंबक वर देखील आहे आणि खाली देखील आहे आणि हा विद्युत प्रवाह याला कनेक्ट केलेला आहे. ओके, आता दोन चुंबक एकमेकांजवळ आणल्यास त्यांच्या स्थितीनुसार हालचाल होते. आता ही जी कॉईल आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत प्रवाह चालू केल्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम
म्हणजे चुंबकत्व तयार होईल आणि त्यामुळे काय होईल की यांच्यामध्ये हालचाल तयार होईल. ओके. आणि मग कुंतल काय होईल, पुढे मागे हलू लागेल. आणि हे जे कुंतल आहे यांच्या हलण्यामुळे त्यांची वारंवारता असेल किंवा आयाम असेल आणि वाहणारा विद्युत प्रवाह आहे याच्यावर पण ते अवलंबून असते. आणि या कुंतलाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याची देखील पुढे मागे हालचाल होते. ओके. आणि या हालचालीमुळे काय होते, मेनली ध्वनी तरंग तयार होते, म्हणजे साऊंड वेव्ज या ठिकाणी तयार होतात. ध्वनिक्षेपकापासून ध्वनी निर्मिती, इथे छोटे छोटे देखील प्रश्न तयार होऊ शकतात, कारण कॉईल रिलेटेड देखील आपल्याला प्रश्न इम्पॉर्टंट वाटतोय. चुंबकत्व कसे तयार होते. ओके. आता बघा, ध्वनीची पातळी सुमारे 100 डेसिबलपेक्षा जास्त असल्यास तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. म्हणजे बघा, आपल्याकडे आता साऊंड आहे, DJ वगैरे आहेत आणि 100 डेसिबल याच्यापेक्षा जास्त झाली तर तो त्रासदायक ध्वनी असणार आहे. तर प्रकरण अतिशय सोपं आहे. आणि इथे एक अजून भ्रमणध्वनीवर ध्वनीची पातळी डेसिबल या एककात मोजतात. ओके. डेसिबल लक्षात ठेवा, DB. तर अत्यंत सोपं प्रकरण आणि कमी वेळामध्ये झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना हा प्रकरण व्यवस्थित समजलं असेलच. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.